मग त्यापेक्षा एखादी जाहीर सभा लावली असती तर किती मोठी झाली असती. कशी ती लावणार आता. कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये लवकरच एक मोठी जाहीर सभा लावणार आहे. भगवा झेंडा तर फडत तो आहेच, पण ज्यांनी ज्यांनी भगव्याला कलंक लावलेले त्यांना गाडायचंय. त्यांनी गद्दारी केवळ शिवसेनेची नाही केली, तर गद्दारी शिवछत्रपतींच्या पवित्र भगव्याशी केलेली आहे. आणि भारतीय जनता पक्षाने हे पाप केलेलं आहे. हिंदुत्वामध्ये दुही, भगव्याला कलंक, हे पाप हे यांच्या माध्यमातून यांचं काम झालं का उचलून तेलाच्या टोपलीत फेकणार. आणि भारतीय जनता पक्षाची नीती आहे. मला खरोखर मी यापूर्वी सुद्धा काही सभांमध्ये बोललोय. आज देखील काही निष्ठावंत भाजपा कार्यकर्त्यांचे फोन येतात किंवा कधीतरी ओझरते भेटतात. म्हटलं काय चाललंय पक्षात. म्हटलं काहीच कळत नाही. आम्हाला फक्त सतरंजा उचलायला सांगतात, बाकी आमच्या डोक्यावरती भलतेच कोणतरी बसतात. मग म्हटलं एवढं आयुष्य तुम्ही घालताय त्याच्यामध्ये काय मिळते काय तुम्हाला. शेवटी दुसऱ्या पक्षातले गद्दार तुमच्या डोक्यात बसवणार असतील तर तुम्ही खस्ता खाताय. घरदार कुटुंब कशाची पर्वा न करता पक्ष वाढ. पण पक्ष वाढतोय आणि उरावरती उपरे बसतायत. कसं काय चालणार. हे हिंदुत्व तुमचं. आणि आज मी तुमच्याकडे आलोय. काल आपले माननीय पंतप्रधान नाशिकला येऊन गेले. देशभरातून त्यांनी काही युवा सगळे जमवले होते. युवा काळाराम मंदिरात गेले, साफसफाई केली. मग त्याच्यानंतर ते अटल सेतूवरती गेले आणि एकटेच चालतायत. अरे लोकार्पण आहे ना. लोक कुठे आहेत. लोकांचा नाही पत्ता आणि लोकार्पण. बरं एवढं राहू द्या, पण ज्या अटल बिहारी वाजपेयींचं नाव त्या अटल सेतूला दिलं त्या उद्घाटनाच्या जाहिरातीमध्ये मला नाही दिसले. तुम्हाला कुठे अटलजी दिसले का. म्हणजे हे जे म्हणतात ना, माझ्यावरती आरोप होतात बाळासाहेबांचे विचार यांनी सोडून दिले. काय सोडले विचार. आणि म्हणून माझं तर आव्हान आहे. तुम्ही म्हणाल तिकडे माझ्या जनतेमध्ये मी मध्ये येऊन उभा राहतो. मिंदेनी यावं. आणि काल परवाकडे जो दिव्य निर्णय दिलाय लवाद म्हणून नार्वेकर, शिवसेना कोणाची. माझं त्यांना आव्हान आहे, बंदोबस्त बाजूला ठेवा, जनतेत येऊन उभा राहा. मी उभा राहतो आणि जनतेत सांगा शिवसेना कोणाची. माझी तयारी आहे. जनता जर म्हणाली मिंद्यांची, माझी तयारी आहे. एवढं मोकळेपणाने आणि धाडसाने मी बोलतोय, कारण मला खात्री आहे की एवढं सगळं करून सुद्धा पक्ष चोरला, निशाणी चोरली, पण माझी माणसं कशी चोरणार तुम्ही. ही माझी लढवई माणसं आहेत. विकवू गेले, त्यांचा भाव लागला, बोली लागली, विकले गेले ते. पण ज्यांच्या कष्टामुळे ते मोठे झाले, ते मोठे करणारे मूळ शिवसैनिक आज देखील माझ्यासोबत आहे. बरं आज सुद्धा तुम्ही कागदावरती निकाल दिलात, मग रोज कशाला खणाणा करताय उद्धव ठाकरेच्या नावाने. उद्धव ठाकरे घराणेशाही संपवली. अरे मी इकडे आलोय तुमच्या गद्दारांची घराणेशाही गाडायला चालवली आहे. ही गद्दारांची घराणेशाही आहे. आणि मला मोदींना सुद्धा प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही भले घराणेशाहीवरती बोलताय, मी आज सकाळीच बोललोय, घराणेशाहीवरती कोणी बोलायचं. बोलणारा कोणतरी घरंदाज पाहिजे. ज्याला घराणं म्हणजे काय हे माहिती आहे त्यांनी घराणेशाहीवरती बोलायचं. ना घरादाराचा पत्ता, कुटुंबाचा पत्ता, आणि तो आमच्या घराणेशाहीवरती बोलताय. बरं आज कोणतरी एक सूक्ष्म आणि लघु कोणतरी आहेत. मी नवीन त्यांचं नाव नाही घेत. पण जसं मध्ये तुम्ही ते काय उपमुख्यमंत्र्याला काय म्हणतात, कळलं तुम्हाला ना. सकाळीच बोलले, घराणेशाहीवरती कोणी बोलायचं. बोलणारा कोणतरी घरंदाज पाहिजे. ज्याला घराणं म्हणजे काय हे माहिती आहे त्यांनी घराणेशाहीवरती बोलायचं. ना घरादाराचा पत्ता, कुटुंबाचा पत्ता, आणि तो आमच्या घराणेशाहीवरती बोलताय. बरं आज कोणतरी एक सूक्ष्म आणि लघु कोणतरी आहेत. मी नवीन त्यांचं नाव नाही घेत. पण जसं मध्ये तुम्ही ते काय उपमुख्यमंत्र्याला काय म्हणतात,
कळलं तुम्हाला ना? त्यांनी जे मध्ये सांगितलं होतं की बाबरी किंवा राम मंदिराच्या लढ्यात शिवसेनेचं योगदान काय, आणि तुम्ही हाफ पॅन्ट पित होतात. पण आज हे सूक्ष्म आणि लघु बोलले, शंकराचार्यांचं हिंदुत्वामध्ये योगदान काय. लाज नाही वाटत? एक तर स्वतःचे फोटो छापताय, मोदी सरकारची गॅरंटी, शंकराचार्यांच्या बद्दल वेगळा आदर मान तुम्हाला राखायचा नका, हा भाग वेगळा असला तरी शंकराचार्यांचं हिंदुत्वामध्ये योगदान काय. आणि तुमच्याकडे आम्ही हिंदुत्वासाठी युती करू. आम्ही कुठे काय बोललं तर फटकन अपमान बोंबलतायत. मग आज माझं जाहीर त्यांना आव्हान आहे की राम मंदिराच्या लोकार्पणाच्या आधी भाजपाने हिंदूंची माफी मागावी. हिंदूंची माफी मागा. कारण तुम्ही एक तर शंकराचार्यांचा मानपान ठेवत नाही स्वतःचेच फोटो छापण्यासाठी. कारण शंकराचार्य आले तर त्यांचे फोटो लागणार, मग माझा फोटो कसा येणार. पण त्यांचा मान सन्मान तुम्हाला ठेवता येत नसेल तर तुम्ही योगदान विचारताय काय, तुमची लायकी काय. मग राम मंदिराचं उद्घाटन करण्यापूर्वी एक तर भाजपाने ह्यांना काढणार आहे की नाही, कारण हे सुद्धा गद्दारच आहे. पण त्यांचं योगदान विचारताना भाजपने आता पहिले हिंदूंची माफी मागितली पाहिजे. आणि सगळं वातावरण राममय करताय, आम्ही पण त्याच्यात सहभागी आहोत. आम्हाला सुद्धा आनंद आहे, राम मंदिराचं लोकार्पण होत आहे, आम्ही अपशकुनी नाही आहोत. आम्हाला देखील आनंद आहे, कारण कित्येक कारसेवक हे शिवसैनिक होते. स्वतः शिवसेना प्रमुखांनी त्याची जबाबदारी घेतली होती. आणि हाच तो क्षण, हाच तो दिवस जो वर्षानुवर्षे लढा चालला होता तो संपवून तिथे राम मंदिर उभा राहते, याच्यासारखा आनंदाचा दुसरा क्षण असू कोणता शकतो. पण तो आनंदाचा क्षण हा आपल्या केवळ प्रभू रामचंद्राच्या प्राण प्रतिष्ठापनेचा नाहीये, तर राष्ट्राच्या अस्मितेच्या प्राण प्रतिष्ठापनेचा आहे. राष्ट्राची प्राण प्रतिष्ठा आहे ती, आमची प्रतिष्ठा आहे, आमची अस्मिता आहे. आम्हाला सुद्धा आनंद होतोय आणि म्हणून आम्ही त्या दिवशी काळाराम मंदिरात जातोय. गोदावरीच्या तीरावरती आम्ही आरती करणार आहोत. मी आमंत्रणाच्या फालतू राजकारणात पडलो नाही. मला बोलवतात का, बोलवलं तर जाणार का, अरे जायचं तेव्हा जाईन. यापूर्वी सुद्धा गेलो होतो, उद्या सुद्धा जाईन, कधी जाईन मी. राम माझा सुद्धा आहे, राम आमचा सुद्धा आहे. आम्ही त्या परग्रहावरून आलेलो नाही आहोत. पण राम प्रभू रामचंद्र जणू काय माझी खासगी मालमत्ता आहे. आणि मला एकच फक्त अपेक्षा आहे की फोटो तुमचे जरूर छापा, पण मंदिरात तरी प्रभू रामचंद्र, सीतामाई आणि लक्ष्मण यांची मूर्ती लावा, नाही तर तिथे सुद्धा स्वतःची मूर्ती लावा. काय भरोसा नाहीये. आज या ठिकाणी आल्यानंतर मी मुख्यमंत्री असतानाची एका निर्णयाची आठवण आली. आपण निर्णय घेतला होता की मुंबईचा नवीन विमानतळ होतोय, त्याला काय नाव द्यायचं. माझ्याकडे कोण आलं होतं शिष्टमंडळातून, आले होते, गेले मिंद्यांकडे. मग मिंदे बसले 1.5 वर्ष, का बोंबलत नाही आता. त्यावेळेला तिकडे शिवसेना प्रमुखांचं नाव देण्याचं ठरलं होतं, पण मी अडून नाही बसलो. मी म्हटलं स्थानिकांची इच्छा असेल, मी त्या स्थानिक लोकांच्या जनतेबरोबर आहे. आणि जर स्थानिकांची इच्छा असेल, स्थानिकांची मागणी असेल की विमानतळाला दिवाणचं नाव दिलं पाहिजे, म्हटलं दिवाणचं नाव द्या. मंत्रिमंडळाने ठराव मंजूर केला. का पाठपुरावा होत नाही. छत्रपती संभाजीनगर त्या विमानतळाचं नाव आपण छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असं केलं होतं. अजून फक्त कल्याण लोकसभा मतदारसंघातल्या मोजक्या शाखांना भेटी द्यायच्या. आज 2-4 दिवसापूर्वीचा कार्यक्रम असेल आणि आज दिवसभरापासून म्हणजे खरोखर सगळे एकत्र केली असती ना तर प्रचंड मोठी जाहीर सभा झाली असती, प्रचंड मोठी. तुमची ही जी जाग आणि तुमचं प्रेम आहे हीच माझी शक्ती आहे. म्हणूनच जे उद्धव ठाकरे एकटा नाहीये. उद्धव ठाकरे या सगळ्यांच्या मनामध्ये आहे, यांच्या सगळ्यांच्या हृदयामध्ये आहे. आणि हे माझं भाग्य नाहीये, केवळ माझी कमाई नाही, ही माझ्या पूर्वजांची म्हणजे बाळासाहेबांचे आशीर्वाद, माचे आशीर्वाद, ते आशीर्वाद आहेत म्हणून तुम्ही माझ्यासोबत राहिल्यात. नाही तर मी कोण आहे. मी कोणासाठी लढतोय. मी काही मूर्ख नाहीये, मला माहितीये कोणाशी मी लढतोय. पण माझ्या ताकदीचा मला अंदाज आहे. माझी ताकद त्या शक्तीपेक्षा मोठी आहे. ही महाशक्ती मिंदेसाठी दिल्लीची महाशक्ती असेल, पण माझ्यासाठी महाराष्ट्राची जनता ही माझी महाशक्ती आहे. आणि या महाशक्तीचा आशीर्वाद घेऊन तिच्या भरोशावरती मी माझा देश आणि माझा महाराष्ट्र वाचवण्यासाठी लढायला उभा आहे. आणि तुमची साथ मला पाहिजे. आज जसे तुम्ही इकडे जमलात, ठाणा नाही पूर्ण महाराष्ट्रात द्यायचं आहे. ठाण्याला जोर कशाला द्यायचे, तुम्ही आहात ना.
अरे ठाणे माझा बालेकिल्ला आहे, कल्याण माझा बालेकिल्ला आहे. बालेकिल्ल्यामध्ये मला जोर द्यायची गरज असेल तर मग महाराष्ट्रामध्ये कधी फिरू. कल्याणच्या आणि ठाण्याच्या विजयाची जबाबदारी तुमची आहे. येणार तिकडे पण येणार. राजन तुम्हाला पाहिजे सगळ्यांना हात वर करायला सांगतो. सगळ्यांनी हात वर करून सांगा आम्ही घेतली जबाबदारी. त्याला तुम्हाला लाख लाख धन्यवाद देतो आणि मनापासून सांगतो तुमचं प्रेम आणि तुमचे आशीर्वाद हीच माझी ताकद आहे. ही अशीच कायम ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र. माननीय रमेशजी पाटील उद्धव साहेबांच्या सत्तेत. धन्यवाद. पहिल्यांदा साहेबांची गाडी बाहेर निघू द्या, मग गर्दी करा. पहिल्यांदा साहेबांची गाडी बाहेर निघा. बाबा बस बेटा बस जरा रामचंद्र जणू काय माझी खासगी मालमत्ता आहे आणि मला एकच फक्त अपेक्षा आहे की फोटो तुमचे जरूर छापा, पण मंदिरात तरी प्रभू रामचंद्र, सीतामाई आणि लक्ष्मण यांची मूर्ती लावा, नाही तर तिथे सुद्धा स्वतःची मूर्ती लावा. काय भरोसा नाहीये. आज या ठिकाणी आल्यानंतर मी मुख्यमंत्री असतानाची एका निर्णयाची आठवण आली. आपण निर्णय घेतला होता की मुंबईचा नवीन विमानतळ होतोय, त्याला काय नाव द्यायचं. माझ्याकडे कोण आलं होतं शिष्टमंडळातून? आले होते, गेले मिंद्यांकडे. मग मिंदे बसले 1.5 वर्ष, का बोंबलत नाही आता? त्यावेळेला तिकडे शिवसेना प्रमुखांचं नाव देण्याचं ठरलं होतं, पण मी अडून नाही बसलो. मी म्हटलं स्थानिकांची इच्छा असेल, मी त्या स्थानिक लोकांच्या जनतेबरोबर आहे. आणि जर स्थानिकांची इच्छा असेल, स्थानिकांची मागणी असेल की विमानतळाला दिवाणचं नाव दिलं पाहिजे, म्हटलं दिवाणचं नाव द्या. मंत्रिमंडळाने ठराव मंजूर केला. का पाठपुरावा होत नाही? छत्रपती संभाजीनगर त्या विमानतळाचं नाव आपण छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असं केलं होतं. अजून पाठपुरावा का नाही होत आहे? म्हणजे तुम्हाला यांना पाहिजे त्यांची नावं ते देऊन टाकताय, पण आमच्या अस्मितेचं काय? आणि आज सुद्धा सकाळी निघताना एक बातमी आली पेपरमध्ये, आता टीव्हीवरती चालले, भ्रष्टाचारी म्हणून सगळीकडे बोंबाबोंब चालले. आपल्याकडे बोटं दाखवतात. काढा भ्रष्टाचार, काढा, जरूर काढा. पण ही एवढी नीच माणसं आहेत. अँब्युलन्सच्या खरेदीमध्ये 8,000 कोटीचा घोटाळा केल्याची बातमी आलेली आहे. अँब्युलन्सवर म्हणजे जिकडे एका बाजूला रामाचं नाव घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूला जिकडे जी सेवा करायची, रुग्णांना वाचवण्याची, जीव वाचवण्याची, त्या रुग्णवाहिकेमध्ये आपल्या बगल बच्च्यांना, आपल्या मित्र कॉन्ट्रॅक्टरांसाठी जे घाईघाईने टेंडर मंजूर केलं, त्याच्यात जवळपास 8,000 कोटीचा घोटाळा झालेला आहे. पंतप्रधानांना विचारायचंय की बघा तुमच्या आजूबाजूला बसा, यांनी म्हणे तिजोऱ्या भरल्या, या का तुमच्या तिजोऱ्यात पैसा येतोय? हा काय केंद्राच्या तिजोरीत, भाजपच्या तिजोरीत पैसा भरला जातो? अँब्युलन्समधनं पैसे खातं. म्हणजे कुठे फेडणारी पाप? इकडे पाप करून तिकडे जर का राम मंदिरात गेला तर पाप धुतली नाही जाणार. हा माझा जनतारूपी राम आहे, तो बघतोय सगळं. हा जनतारूपी राम आहे आणि हा जनतारूपी राम एकदाच काय तो धनुष्यबाण असा सोडेल ना की पुन्हा गद्दार म्हणून काही इकडे कोणी वळवळ करणार नाही. आज तुम्हाला भेटताना मला आनंद होतोय, कारण खूप दिवसापासून माझी इच्छा होती कल्याण लोकसभा मतदारसंघात यायची. आणि सहज मी गेल्या आठवड्यात गुरुनाथ आणि राजेंद्र म्हटलं, सदा पण होते की मला फक्त कल्याण लोकसभा मतदारसंघातल्या मोजक्या शाखांना भेटी द्यायच्या. आज 2-4 दिवसापूर्वीचा कार्यक्रम असेल आणि आज दिवसभरापासून म्हणजे खरोखर सगळे एकत्र केली असती ना तर प्रचंड मोठी जाहीर सभा झाली असती, प्रचंड मोठी. तुमची ही जी जाग आणि तुमचं प्रेम आहे हीच माझी शक्ती आहे. म्हणूनच जे उद्धव ठाकरे एकटा नाहीये. उद्धव ठाकरे या सगळ्यांच्या मनामध्ये आहे, यांच्या सगळ्यांच्या हृदयामध्ये आहे.
आणि हे माझं भाग्य नाहीये, केवळ माझी कमाई नाही, ही माझ्या पूर्वजांची म्हणजे बाळासाहेबांचे आशीर्वाद, माचे आशीर्वाद, ते आशीर्वाद आहेत म्हणून तुम्ही माझ्यासोबत राहिलात. नाही तर मी कोण आहे? मी कोणासाठी लढतोय? मी काही मूर्ख नाहीये, मला माहिती आहे कोणाशी मी लढतोय, पण माझ्या ताकदीचा मला अंदाज आहे. माझी ताकद त्या शक्तीपेक्षा मोठी आहे. ही महाशक्ती निंदेसाठी दिल्लीची महाशक्ती असेल, पण माझ्यासाठी महाराष्ट्राची जनता ही माझी महाशक्ती आहे. आणि या महाशक्तीचा आशीर्वाद घेऊन तिच्या भरोशावरती मी माझा देश आणि माझा महाराष्ट्र वाचवण्यासाठी लढायला उभा आहे. आणि तुमची साथ मला पाहिजे. आज जसे तुम्ही इकडे जमलात, ठाणे नाही पूर्ण महाराष्ट्रात द्यायचं आहे. ठाण्याला जोर कशाला द्यायचे? तुम्ही आहात ना. अरे ठाणे माझा बालेकिल्ला आहे, कल्याण माझा बालेकिल्ला आहे. बालेकिल्ल्यामध्ये मला जोर द्यायची गरज असेल तर मग महाराष्ट्रामध्ये कधी फिरू? कल्याणच्या आणि ठाण्याच्या विजयाची जबाबदारी तुमची आहे. येणार इकडे पण येणार. राजन तुम्हाला पाहिजे सगळ्यांना हात वर करायला सांगतो. सगळ्यांनी हात वर करून सांगा आम्ही घेतली जबाबदारी. त्याला तुम्हाला लाख लाख धन्यवाद देतो. आणि मना प्रत्येक शिवसैनिक हीच तोफ आहे. समोर या उडवून लावू. एक लक्षात घेतलं पाहिजे, सूड घ्यायचा आपल्याला, सूड. जर आपण खरा मराठी माणूस असेल, हा छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण नाव सांगणारे मावळे आहोत. बाळासाहेब ठाकरेंचं नाव सांगणारे मावळे आहोत आपण. शिवसेनेच्या बाबतीत जे पाप केलेला आहे, जो शिवसेना चोरण्याचा, दरोडा टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्या चोरांना कायमचं गाडून याच मातीमध्ये आपल्याला सूड घ्यायचं. सांगायचं कळवा झाला, आम्ही तुझ्या बापाला घाबरत नाही. अरे मुख्यमंत्री आज आहे, उद्या नसशील तू, तुला रस्त्यावरच यायचं आहे. 1 मे 2024च्या आधी तू मुख्यमंत्री नसशील, हा संजय राऊतचा शब्द आहे. मुख्यमंत्री कोण? आणि म्हणून आपल्याला खासदार सुद्धा शिवसेनेचा करायचा या मतदारसंघामध्ये, त्या लोकसभा मतदारसंघामध्ये. इकडे आमदार करायचा, इकडली महानगरपालिका आणायची आपल्याला. आणि शिवसेनेचं जे तेज आहे, ते भगव्याचं तेज आहे, ते अधिक आपल्याला वाढवत नाही. नरेंद्र मोदी काल आले होते महाराष्ट्रामध्ये. उद्धवजी आपण ऐकलं असेल, त्यांनी सांगितलं की 22 जानेवारीला राम मंदिराचं उद्घाटन होत आहे आणि सर्वत्र दिवाळी साजरी करा. पण आपण आज कल्याणला आजच दिवाळी साजरी होताना पाहतोय तुम्ही आल्यावर. ही खरी दिवाळी आहे. ही शिवसेनेच्या तेजाची दिवाळी आहे, निष्ठेची दिवाळी. मी आज इतकंच सांगतो, आज जे वातावरण संपूर्ण कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये आम्ही सगळ्यांनी पाहिलं. आणि जी आपण घोषणा देता ना सगळे, ती घोषणा तुम्ही खरी करून दाखवताय. उद्धव ठाकरे अंगार है, बाकी सब भंगार है. हे भंगार आपल्याला कायमचं संपवायचं आहे आणि या भगव्याचं तेज वाढवायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. विनंती करतो पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री सन्माननीय उद्धव साहेब ठाकरे. जमलेल्या माझ्या शिवसैनिक बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, आज तसा काही वेगळा दिवस नाहीये, निवडणूक नाही, काही नाही. मी फक्त माझ्या लढवय्या मर्द शिवसैनिकांना भेटायला कल्याण लोकसभा मतदारसंघात आलो. आणि कार्यक्रम फक्त आणि फक्त शाखा भेटीचा होता. पण प्रत्येक ठिकाणी अशा सभाच झालेल्या आहेत. मग त्यापेक्षा एखादी जाहीर सभा लावली असती तर किती मोठी झाली असती. तशी ती लावणार आता.
कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये लवकरच एक मोठी जाहीर सभा लावणार आहे. भगवा झेंडा तर फडत तो आहेच, पण ज्यांनी ज्यांनी भगव्याला कलंक लावलेले त्यांना गाडायचंय. त्यांनी गद्दारी केवळ शिवसेनेची नाही केली, तर गद्दारी शिवछत्रपतींच्या पवित्र भगव्याशी केलेली आहे. आणि भारतीय जनता पक्षाने हे पाप केलेलं आहे. हिंदुत्वामध्ये दुही, भगव्याला कलंक, हे पाप हे यांच्या माध्यमातून यांचं काम. त्यांचा या ठिकाणी सत्कार होतो. आपण सर्वांना विनंती आपण सत्कार करून घ्यायचा. काय या विभागाचं वैशिष्ट्य, त्या या विभागातील कैलासवासी शारदाबाई कवळे यांनी या विभागामध्ये धर्मवीर आनंद लिंगे साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम केलं. त्यांचा हलवा. आणि मी आता शिवसेनेची बुलंद दो शिवसेने नेते खासदार संजयजी राऊत साहेबांना विनंती करतो की यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं. व्यासपीठावरील शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि गद्दारांचा बाप जरा या गद्दारांना गाळायचं आहे. आता जरा तुम्ही शांतपणे ओके राहा. आता 50 ठोके संपलेले आहेत. आज सकाळी सूर्य उगवला आणि आम्ही सगळे उद्धव साहेबांबरोबर बाहेर पडलो कल्याण लोकसभेत येण्यासाठी. आणि कळव्याला येईपर्यंत रात्र झाली. पण इथे आल्यावर रात्र झाली असं वाटतच नाही. हे पुस्तक ते हा प्रकार शिवसैनिकांच्या निष्ठेचा. ही शिवसेनेच्या निष्ठेचं तेज कधी मावळत नाही. लक्षात घ्यायचं. हेच खरं आमचं साम्राज्य. मी सदा ठरवायला विचारलं, सदा आपण कुठे आलो? सदा म्हटलं कळवा. मी म्हणालो आता त्यांनाही कळवा, आम्ही इथे आलोय तुम्हाला जाणण्यासाठी. कळवा त्यांना. ही शिवसेना आहे. ही शिवसेना कोणाला चोरता येणार नाही. ही शिवसेना कोणाला संपवता येणार नाही. आणि ही शिवसेना तुम्हाला संपवल्याशिवाय राहणार नाही. आज सकाळपासून आम्ही साधारण 10 ते 15 शाखांना फक्त भेटी दिल्या उद्धव साहेबांनी. फक्त भेटी, सभा नाही, बरं का, मेळावे नाहीत, रोड शो नाहीत. पण जिथे जाऊ तिथे शिवसैनिक आणि शिवसेनाप्रेमी जनता ही हजारोच्या संख्येने रस्त्यावर येऊन बाळासाहेब ठाकरेंचा, उद्धवसाहेब ठाकरेंचा आणि शिवसेनेचा जय जयकार करत रस्त्यावरती आलेली आहे. माझं आव्हान आहे तर राहुल नार्वेकरला, ज्याने गद्दारांच्या हातात शिवसेना देण्याचा प्रयत्न केला. राहुल नार्वेकर या व्यासपीठावर. एकनाथ शिंदे या इकडे. आपण मुख्यमंत्री आहात ना, तुम्ही वाटला सिक्युरिटी घेऊन या सगळे. ऐका आणि पहा या हजारो तोफा कशा धडधडत आहेत. एक तोफ काय, प्रत्येक शिवसैनिक हीच तोफ आहे. समोर या उडवून लावू. एक लक्षात घेतलं पाहिजे, सूड घ्यायचा आपल्याला, सूड. जर आपण खरा मराठी माणूस असेल, हा छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण नाव सांगणारे मावळे आहोत, बाळासाहेब ठाकरेंचं नाव सांगणारे मावळे आहोत आपण.